शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अचानक नाशिक पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त यांची भेट घेतली। काय कारण आहे जाणून घेऊया या बातमीतून। मागील आठवड्यात नाशिकच्या एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थिनी वसतिगृहात अस्मिता पाटील या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र अस्मिताने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या प्रकरणाने नाशिक शहरासह जिल्ह्याभरातून विविध चर्चा सुरू आहे। या घटनेबाबत मुलींच्या वसतिगृहातील रेक्टरची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नाशिक दौऱ्यावर आले। यावेळी त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात जाऊन नाशिक शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई देखील करावी अशी मागणी केली आहे। सटाण्याच्या सभेमध्ये आम्हाला अस्मिताचे पालक भेटले। तिचं आत्महत्या जिची इथल्या नाशिक शहरातल्या कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये झालेली आढळली। त्याच्याविषयी पालकांच्या व्यथा आणि अन्य तिथं काही बाकीच्या गोष्टी कानावर आलेल्या त्या सर्व आम्ही त्यांच्या कानावर घालायला आणि त्या अस्मिताच्या बाबतीतल्या जी काही चौकशी आहे ते ताबडतोब करावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून खून, दरोडा, चोरी यासारख्या घटना देखील वारंवार घडत आहेत। तसेच सटाणा येथील सभेत अस्मिताचे पालक भेटले आणि तिने आत्महत्या केली आहे। तेव्हा पालकांची व्यथा त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी ऐकली। काही गोष्टी त्यांच्या कानावर आल्या आणि त्याच गोष्टी पोलीस कमिशनर यांच्या कानावर घालायला आलो। या प्रकरणाची चौकशी देखील ताबडतोब करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।